ते जळगाव झालेले ज्यांची मधुरवाणीने आम्हाला ऊर्जा मिळते असे गणीभाई मेमन, जादू अंकल आणि रोटरियन सगळ्यांना नमस्कार. जे अभियान आज रोटरी क्लबने जे सन्मान मला दिला आहे आज, याचा एक मोठा सन्मान आहे. आणि रोटरी क्लब जे आहे यांचा सदैव सहकार आम्हाला मिळत असतो. टोपा तालुका तंबाखूमुक्त शाळेच्या करण्यासाठी मी एकदा भैया साहेबांशी बोललो. लगेच त्यांनी होकार दिला. रोटरी क्लबतर्फे जे शाळा राहिले होते त्यांना बोर्ड तयार करून दिलं आणि चेतनभाई यांच्याकडून आम्हाला विशेष मार्गदर्शन याच्यामध्ये मिळतं. कारण की मी जेव्हा अभियान चालू केलं गणीभाई 2012मध्ये, तेव्हा इथूनच माझी कामाची सुरुवात झालेली आहे. आनंदनाथ पैलेसमधून खानदेश एक्सप्रेस जेव्हा इथे निघत होतो, निर्मलजी टाके यांच्यासोबत मी बसत असतो, तेव्हा त्यांनी मला विचारलं की बुवा तुम्ही काय करताय आता नंतर. तर मला समाजसेवा करायची आहे, कॅन्सर पेशंटसाठी काय करायचं आहे. त्यांनी मला थोडी ऊर्जा दिली की घाबरू नका, तुम्ही काम करत राहा. सगळ्यात पहिला लेख मला माझ्या खानदेश एक्सप्रेसमध्ये इथूनच प्रकाशित झाला. आता जे 14 वर्ष मी जगतो आहे ते बोनस लाईफ आहे. याच्यामध्ये माझे मित्रमंडळ, नातेवाईक ज्यांनी सगळ्यांनी पैसे जमा करून मला उपचारामध्ये मदत केली, त्याच्यामध्ये सर्वात मोठा वाटा पंकज सुमाचे, डॉक्टर सुरेश पंडित बोरकर साहेब, आदरणीय शांतीलालजी बोत्रा साहेब यांचा पण आहे. कारण की आपण सगळं वर्गणी जमा करून मला उपचारामध्ये मदत केली, म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो. कॅन्सर कधी परत येऊ शकतो. आज तुमच्यासोबत आहे, उद्या मला कॅन्सर परत आला म्हणजे काही दिवसात मी चाललं जाईल. पण एक चोपडा शहराच्या एक हे असायला पाहिजे, प्रेरणा माझ्याकडून लोकांना घेतली पाहिजे. हाच माझा उद्देश आहे. आपण आम्हाला सन्मानित केलं याचे मी आपल्याकडून आभार मानतो. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.